नमस्कार. सत्ता संघर्ष 2016 मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. थंडीचा महिना सुरू झाला आहे. अशातच जुन्नर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या या निवडणुकीमुळे जुन्नर शहराचं वातावरण चांगलं तापलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ ते म्हणजे शिवनेरी किल्ला. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं जुन्नर शहर, ह्या जुन्नर शहराची निवडणूक होत आहे. शिवसेनेचं भगवं वादळ आपण पाहू शकतो. या ठिकाणी गर्दी आहे. शिवसेनेची सत्ता नगरपालिकेवर काही दिवस होती. जुन्नर शहराची म्हणावी अशी विकासाची कामं मार्गी लागलेली नाहीत. आज जुन्नरच्या जनतेला पुन्हा शिवसेना अळवणी घालते, पुन्हा आमच्याकडे सत्ता द्या अशी मागणी करते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे आपण जाणून घेऊयात. काय सांगाल आपण? जुन्नर नगरपालिकेची सत्ता काही दिवस शिवसेनेकडे होती, आता पुन्हा तुम्ही नागरिकांना सांगताय की आमच्या ताब्यात सत्ता द्या. गेले काही दिवस जुन्नरकरांची म्हणावे असे प्रश्न सुटले नाहीत. कसं पाहता याकडे आणि काय सांगाल? आजपर्यंत शिवसेनेच्या ताब्यामध्ये जुन्नर नगरपालिकेची सत्ता होती, परंतु कार्यकाल कमी भेटला. काही विघ्न संतोषी लोकांच्या निर्णयामुळं आपल्या हातातून पुन्हा सत्ता गेली आणि आता ती आम्ही पुन्हा मिळवणार. सर्व जनतेच्या साक्षीनं शिवनेरीची नगरपालिका ही शिवसेनेचीच असणार आणि त्यासाठी जनता शिवसेनेला कौल देणार. मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातनं सत्ता शिवसेनेने हिसकावून घेतली. यामध्ये सिंहाचा वाटा राहिला तो शिवसेनेच्या रणरागिणी आशाताई बुचके यांचा. या निवडणुकीमध्ये प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांचा सहभाग दिसत नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे निवडणुकीवर काय परिणाम होईल काय सांगाल? शिवसैनिकांमध्ये अपेक्षा आहे ताईंनी या ठिकाणी असावं, परंतु ताईंची प्रकृती थोडीशी नाजूक असल्यामुळं जरी असली तरी सर्व शिवसैनिक समजून घेतील आणि ताईंच्या नावाने, ताईंच्या पाठीमागे, खासदार साहेबांच्या पाठीमागे सर्वांच्या एक विचाराने ही नगरपालिका सर्व मतदार शिवसेनेला कौल देते. आशाताई बुचके यांचा आशीर्वाद ह्या शिवसैनिकांच्या पाठीशी निश्चित असणार आहे. आपण या निमित्त शिवाई मातेला प्रार्थना करूया की हे शिवाई माते, आशाताई बुचके यांची प्रकृती लवकर बरी कर. माझ्यासोबत इतरही काही कार्यकर्ते आहेत. काय वाटतं त्यांना? शिवसेना भाजप युती होताना दिसत नाही. आमदार शरददादा सोनवणे यांनी वेगळा पक्ष थाटून भाजपबरोबर गेलेले आहेत. या निवडणुकीवर या पक्षांचा काय परिणाम होतो आहे आपण जाणून घेऊयात. दादा काय सांगाल आपण? आमदार शरद सोनवणे पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये उतरले आहेत. काय परिणाम होऊ शकतो? तसा आमदारांना सत्तेचा वापर थोड्या बहुत प्रमाणात करता येणं शक्य आहे, पण सत्ता ते एकमेव आमदार असल्यामुळं सत्तेचाही वापर इतका चांगल्या पद्धतीने करता येईल असं वाटत नाही. त्यानंतर या तालुक्यामध्ये शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांनी आणि खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि जुन्नर शहराचं मानसिकताच अशी आहे की ते शिवसेनेचंच शहर आहे. या पूर्वी झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये जुन्नर शहराने शिवसेनेला भरघोस कौल दिलेला आहे. मग ती लोकसभेची असो, विधानसभेची असो, नगरपालिका असो. मागच्या वेळेला 4-4, 5-5 मतांनी आमची 4-5 सीटं गेली होती. 18 पैकी 17 आमची जवळजवळ निवडून आल्यासारखी होती मागच्या वेळेला. आणि याही वेळेला जुन्नरकरांनी ठरवलेलं आहे की शिवसेनेलाच मदत करायची. त्याचं कारण असं आहे की इथलं जे वातावरण आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पुनीत झालेले हे शहर आहे आणि त्या शिवनेरीच्या पायथ्याशी गाव आहे. त्यामुळं इथं शिवसेनेला वेगळं काम करायची गरज लागेल असं वाटत नाही. तरी आणि शिवसेनेचं नेटवर्क अतिशय चांगलं आहे. शिवसैनिक हल्ला नाही. मागच्या वेळेला ज्या 2 नगरसेविका गेल्या त्या आमच्या नव्हत्याच. आम्हाला ऐन वेळेला महिला उमेदवार नसल्यामुळं ते तडजोड करावी लागली होती, दुसरीकडून घ्यावे लागले होते. त्या पुन्हाच वगैरे गेल्या. पण शिवसैनिक मात्र एकही हल्ला नाही. शिवसेनेचं वैशिष्ट्य आहे की शिवसेनेचा कार्यकर्ता काहीही झालं, त्याच्यावर किती अन्याय झाला, त्याला तिकीट नाही मिळालं तरीसुद्धा शिवसेनेचा कार्यकर्ता दुसऱ्या निशाणीवर शिक्का मारत नाही. आजपर्यंत आमचा इतिहास आहे की या तालुक्यामध्ये जवळजवळ 50,000 मतदान हे शिवसेनेचं निश्चित आहे. आणि तसंच जुन्नर शहरामध्ये तसंच आहे. प्रत्येक वार्डात आमची शिवसेनेची शाखा आहे, विभाग प्रमुख आहेत, शहर प्रमुख आहेत, शहर प्रमुख आहेत. सगळे कार्यकर्ते झटून कामाला लागलेले आहेत. आणि आशाताईंची तब्येत बरोबर नसली तरीसुद्धा आशाताई ह्या पूर्ण राजकारणी आहेत आणि शेवटच्या काळामध्ये ताई कुठल्याही परिस्थितीत अगदी गावामध्ये येणार, जुन्नर शहरामध्ये घरोघर जाणार आणि आशाताईबद्दल या शहरातल्या लोकांना अतिशय आदर आहे, आपुलकी आहे. मागच्या वेळेला या शहराने दाखवून दिलेलं आहे. या वेळेला ताईंची तब्येत बरोबर जरी नसली तरीसुद्धा सगळे शिवसैनिक मिळून
ताईंचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे उभे राहणार आहेत आणि खासदार साहेबांनी ताईंच्या गैरहजेरीमध्ये पूर्ण वेळ ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यामुळे दादा आहेत, काय ताई नसले तरी दादा आहेत आणि दादांच्या माध्यमातून कार्यकर्ते उभे राहणार आहेत. कुणी किती प्रयत्न केला तरी शिवसेनेत मात्र फूट पडत नाही. काहींना आता जागा नगराध्यक्षाची एक आमच्याकडे 4-5 इच्छुक आहेत, कारण आमच्याकडे कार्यकर्ते खूप आहेत. त्यामुळे एका जागेसाठी 5-5, 10 मंडळी इच्छुक असू शकतात. ते पक्षाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे की 5-5, 10 मंडळी तिकीट मागतायत. आज इथं जवळजवळ 90 महिला उमेदवार हव्या आहेत 5 पक्ष पंचरंगी लढतीसाठी. तर 90मध्ये म्हणजे जवळजवळ 90 उमेदवार हवे आहेत, तर त्यापैकी 45 महिला हव्या आहेत. महिला उमेदवार मिळवणं सगळ्यांच्या दृष्टीने जिकिरीचं आहे. पण आमची एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की आमच्या शिवसेनेच्या रणरागिणी आशाताई बुचके यांच्या सान्निध्यातून महिलांचं अतिशय मोठं नेटवर्क या गावामध्ये उभं आहे. आणि आमच्याकडं प्रश्न पडलेला आहे की तिकीट कोणाला द्यावं, एवढी मागणी आमच्याकडं आहे. आणि जुन्नरकरांचं अतिशय प्रेम आहे. शिवसैनिकांनी सर्वांनी झटून काम करायचं ठरवलेलं आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता आवाज येईपर्यंतच गप्प राहतो. एकदा आवाज आला, वाजायला लागलं की त्याला थांबता येत नाही. तो हाडाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते झटून या नगरपालिकेवर भगवा झेंडा लावण्यासाठी झटणार आहेत, एवढं मात्र निश्चित. शिवसेनेचे या विभागाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं नेतृत्व या भागामध्ये भक्कम आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता शिवसेनेच्या आदेशाची वाट पाहत असतो. बरोबर कोण आहे कोण नाही यापेक्षा सगळे शिवसैनिक बरोबर आहे. खासदारांच्या नेतृत्वाखाली जुन्नर नगरपालिकेची सत्ता आम्ही पुन्हा काबीज करणारच असा ठाम विश्वास शिवसैनिकांना आहे. जुन्नर नगरपालिकेची सत्ता शिवसेनेकडे असताना काही प्रमाणामध्ये जुन्नरकरांना म्हणावा असा न्याय मिळाला नाही. मात्र भविष्यकाळामध्ये आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतलेली आहे. जर ही भूमिका अशीच राहिली आणि खासदारांनी ठामपणे यांच्याबरोबर राहिली तर भविष्यकाळामध्ये नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा पडू शकतो. शिवसेनेचा कार्यकर्ता हा शिवसेना या 4 अक्षराला चिकटून असतो. शिवसेना हाही आदेशाने चालते. कार्यकर्त्यांचा आपण मोहळ पाहू शकतो. या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्ते आज झेंडा लावून आलेले आहेत. जुन्नर नगरपालिका काबीज करायचीच असा ठाम विश्वास आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची ही भूमिका अशाच पद्धतीनं राहिली तो मला वाटत नाही की जुन्नर नगरपालिकेची सत्ता यांच्याकडे येणार नाही म्हणून. माझ्यासोबत शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत. काय वाटतं त्यांना आपण जाणून घेऊयात. दादा काय सांगाल आपण, जुन्नर नगरपालिकेची सत्ता काही दिवस शिवसेनेकडे होती, मात्र जुन्नर शहराचा विकास म्हणावा असा झाला नाही. भविष्यकाळामधलं तुमचं नियोजन काय असेल आणि जुन्नरच्या नागरिकांनी तुम्हाला पुन्हा शिवसेनेच्या ताब्यामध्ये सत्ता का दिली जावी काय सांगाल? शिवसेनेची सत्ता जुन्नरकरांनी शिवसेनेच्या ताब्यात द्यावी ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीराजांचा जन्म ह्या शिवभूमीत झालेला आहे. आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे आम्ही नुसते सैनिक नसून वारसदार आहोत याची आम्हाला जाणीव आहे. आणि ह्या शहराचा विकास यापूर्वी जो झाला नाही, काही काळ आमच्याकडे सत्ता होती त्यावेळेस जरी काही कामं झाली नसतील, आज महाराष्ट्रामध्ये सेना भाजपची सत्ता आहे आणि या सत्तेच्या जोरावर आम्ही या शहराचा विकास निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं करू. सेना भाजप राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्तेमध्ये सहभागी आहे. नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मात्र शिवसेना एकटी लढते, काय सांगाल आपण? शिवसेना आमची ताकद जुन्नर तालुक्यामध्ये प्रामुख्याने 1 नंबरची ताकद शिवसेनेची आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. आणि निश्चितपणे जुन्नर शहरामध्ये शिवसेनेचा भगवा या ताकदीवर आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही. जुन्नर शहराचा विकास केला आहे, विकास आम्ही करणार आहोत. भविष्यकाळामध्ये आम्हाला सत्ता द्या. शिवसैनिकांची जी भूमिका आहे की आम्ही नगरपालिकेवर भगवा फडकावणारच. काय त्यांचा हेतू आहे, काय त्यांच्याकडे मुद्दे आहेत, आपण जाणून घेऊयात. काय सांगाल? संपूर्ण गाव शिवसेना माइंडेड आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की मप्पांच्या बाबतीत बोलायचं काही विषयच नाही आहे. मप्पा येणार 100%, हे पण काळ्या दगडावरची रेष आहे. तिसरी गोष्ट अशी सर्वात महत्त्वाची, मागच्या पंचवार्षिकला संपूर्ण गावाने शिवसेनेला सत्ता दिली होती, परंतु त्यावेळेला जे काही घडलं ते संपूर्ण गावाने अनुभवलेलं आहे. आणि तसा प्रकार होऊ नये म्हणून आमची सर्वांची इच्छा अशी आहे की त्या सर्व गद्दारांना आणि ज्यांनी खरेदी विक्री केली त्यांनाही या निमित्ताने आज आपण धडा शिकूयात. आगामी काळामध्ये जर नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आली आणि पुन्हा अशा प्रकारे फंद फितुरी झाली
तर आपली भूमिका काय राहील आणि होऊ नये म्हणून आपण काय प्लॅन करणार आहे आतापासून? पहिली गोष्ट, मतदार त्या फंद फितुऱ्यांना धडा शिकवणार आहे, ही 100% काळ्या दगडावरची रेषा आहे. जय पराजय कोणाचा करतील हा एक भाग वेगळा आहे. सत्ता तुमची आली आणि काही पळवापळवी झाली, पळवापळवी होऊ नये म्हणून तुम्ही एक संघ राहावं म्हणून तुमचं काय नियोजन असणार आहे? कार्यकर्त्यांचं या नगरसेवकांवर वचक कसा राहणार आहे? हे आता मतदारांनी प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नगरसेवकाला ठासून विचारलं पाहिजे, बुवा आम्ही तुला मत देतोय तर तू यापुढे गद्दारी करणार नाही आहेस, असं आम्हाला एक ठाम वचन देतो या गोष्टीसाठी. ज्याप्रमाणे मागच्या वेळेला झालेलं आहे, आम्हीसुद्धा त्यावेळेला त्या नगरसेवकांसाठी राबलेलो आहे, पण शेवटी आम्हालासुद्धा त्या गद्दारीचा त्यांनी धोका दिलेला आहे. जय भवानी जय शिवाजी अशा प्रकारच्या घोषणा देऊन शिवसेना आपल्या कार्यकर्त्यांना बळ देत असते, कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणत असते. आज जुन्नर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे की या नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणारच. त्याचबरोबर जुन्नर नगरपालिकेमध्ये मागच्यासारखी पुन्हा फंदफितुरी होणार नाही, झाली तर मतदार त्यांना नक्की जागा दाखवतील असाही त्यांना ठाम विश्वास आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं जुन्नर नगरपालिकेचं हे स्वप्न पुन्हा शिवसेनेच्या साकार होईल. त्याचबरोबर जुन्नर नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. येणारी जिल्हा परिषद निवडणूक असेल, पंचायत समिती निवडणूक असेल व त्यानंतर 3 वर्षानंतर येणारी विधानसभा, त्याही ठिकाणी शिवसेनेचा भगवाच फडकेल असा आत्मविश्वास शिवसैनिकांना आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जुन्नर शहरामध्ये राजकीय वातावरण चांगले तापले होते आणि अनेक अशा घटना घडल्या ज्या अनपेक्षित होत्या. या शिवसेनेकडून प्रबळ दावेदार मानले जाणारे मधुकर काजळे यांचं अनपेक्षितपणे उमेदवारी मात्र नाकारण्यात आली. तर माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्याम पांडे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी नाकारल्यानंतर मधुकर काजळे यांची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेतलेत आपल्या आजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी यांनी. पालिकेच्या या होऊ निवडणुकीमध्ये आज शिवसेनेने मधुकर काजळे यांना उमेदवारी नाकारलेली आहे. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. माझ्यासोबत मधुकर काजळे आहेत. आपण काजळ्यांना विचारणार आहोत त्यांची भूमिका काय राहणार आहे. काजळे साहेब, आपल्याला शिवसेनेने उमेदवारी नाकारली आहे, आपली भूमिका काय राहील? अपक्ष उमेदवारी भरणार आहे, जनतेमध्ये जाणार आहे. आज तुम्ही शिवसेनेचं एवढं मोठं चांगलं काम करत असताना नेत्यांनी तुम्हाला उमेदवारी नाकारली, कसं पाहता याकडे? काय व्हायला हवं होतं? वेगळ्या पद्धतीचे गैरसमज नेत्यांमध्ये गटागटाने घालून दिल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. काय आर्थिक देवाणघेवाण झाली म्हणून उमेदवारी डावलली का? असण्याची शक्यता आहे. आपण पाहू शकतो शिवसेनेचा खरा समर्थक ते म्हणजे मधुकर काजळे. जनतेच्या दरबारामध्ये त्यांना न्याय मिळेल असं वाटतंय. इतर पक्षामध्ये आपण जाणार आहोत का? इतर पक्षाकडून काही उमेदवारी घेणार आहे का? मी जुन्नर शहरातली जनता हाच माझा पक्ष आहे, तेव्हा इतर पक्षांमध्ये जाण्याचा विषयच येत नाही. मी स्वतः अपक्ष म्हणून लढणार आहे, जनतेसमोर जाणार आहे. इथं 19,300 मतदान आहे, तर 19,300 मतदानाला काय योग्य आहे जनता ठरविल. निश्चितच मधुकर काजळे यांचं काम चांगलं राहिलेलं आहे. जुन्नरची जनता योग्य निर्णय घेऊ शकते असं मात्र निश्चित आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी इतर काही कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांना काय वाटतंय आपण कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊया. शिवसेनेने मधुकर काजळे यांना उमेदवारी दिली नाही, काय सांगाल आपण? नाही, म्हणजे चुकीचं आहे त्यांचं म्हणणं. कारण ते स्वतः प्रत्येक कामामध्ये हजर असतात, कुठं काही झालं तरी हजर असतात. ते त्यांना मिळालीच पाहिजे. ताई, तुम्ही काय सांगाल? मधुकर काजळेंना आज उमेदवारी मिळाली नाही. मधुकर काजळे हे आमच्या गोरगरिबांसाठी खूप सहकार्य करतात, त्यांना उमेदवारीचं मिळालंच पाहिजे हे आमचं मत होतं. शिवसेनेचं प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आज त्यांना नेतृत्वाने डावलले, काय सांगाल? नेतृत्वांनी डावललं म्हणजे त्यांना वाटलं होतं त्यांनी आधी त्यांना मिळालं होतं, त्यामुळे आता नको होतं म्हणून त्यांनी डावललं त्यांना. शिवसेनेकडून श्याम पांडे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया यावेळी जाणून घेतली आपल्या आवाजाने. पाहूयात काय म्हणाले खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. शिवसेनेची उमेदवारी नगराध्यक्षपदाची मधुकर काजळे यांना मिळालेली नाही, ते या ठिकाणी निघून गेलेले आहेत. त्यांनी थेट आरोप केलेला आहे की आर्थिक तोडपाणी करून शिवसेनेने माझी उमेदवारी डावललेली आहे. माझ्यासोबत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीदादा आढळराव आहेत. दादा, काय सांगाल आपण? खरं म्हणजे शिवसेनेमध्ये नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार होते आणि 5ही उमेदवार लायक होते आणि सर्व बहुमताने सगळ्यांच्या विचारांती सर्व शिवसैनिकांच्या निर्णयानुसार त्यांच्या मतानुसार श्याम पांडे यांना उमेदवारी दिलेली आहे.
आर्थिक तडजोड जर कोणी म्हणत असेल तर हा मूर्खाचा बाजार असं मी म्हणेल. कारण ज्याला आम्ही उमेदवारी दिली तो सगळ्यात गरीब उमेदवार आहे, ज्याला उमेदवारी नाकारली तो सगळ्यात श्रीमंत उमेदवार आहे. त्यामुळं आर्थिक देवाणघेवाण शिवसेनेमध्ये चालत नाही. हे दुसऱ्या पक्षात चालत असेल तर त्याबद्दल आम्हाला माहिती नाही. सर्व तरुण वर्गांचा पाठिंबा, सर्वसामान्य जनतेचं मत, सगळ्यांचंच म्हणणं होतं की श्याम पांडे ह्या तरुणांना उमेदवारी द्यावी आणि सगळ्या जुन्नर शहराचा कलसुद्धा श्याम पांडे यांच्या बाजूने होता. त्यामुळे उमेदवारी आम्ही त्यांना खासदार साहेब, राज्यामध्ये केंद्रामध्ये शिवसेना भाजप एकत्र आहे, तुमची युती होणार होती, मग नेमकं कुठं फिसकटलं आणि काय सांगाल? फिसकटलं म्हणजे आम्ही आमच्या बाजूने प्रस्ताव दिला होता जिल्हाध्यक्षांना भाजपच्या, त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं ते इच्छुक नसावेत. माझ्या माहितीप्रमाणे शिवसेना भाजपची जुन्नर शहरातली युती मनसेच्या आमदारांच्या म्हणण्यानुसार भाजपने त्यांचा निर्णय ऐकला आणि त्यामुळे शिवसेनेबरोबर येण्यात त्यांना स्वारस्य वाटलं नाही. पण निकालांती आपल्याला असं दिसून येईल की शिवसेनाच हा प्रबळ पक्ष जुन्नर शहरामध्ये आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भेगडे म्हणाले की मी शिवसेनेवर युती व्हावी म्हणून खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याबरोबर आळंदीला बोललेलो आहे. त्यांचा प्रस्ताव काय येतोय, मग पुढे निर्णय घेऊ. आणि तुम्ही सांगताय त्यांचा प्रस्ताव आलेला नाही. धांदात खोटं बोलतात. भाजपला खरं म्हणजे हल्ली खोटं बोलायची सवय लागलेली आहे. सत्तेत आल्यापासून सगळ्यात जास्त भाजप खोटं बोलायला लागलेलं आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे याच्याशी मी बोललो असता त्यानं मला सांगितलं की मी जुन्नर शहरात चाललो आहे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्याबरोबर बसून आपण निर्णय घेऊ, काय जागाचा आपण तोडगा काढू आणि फायनली मग तुमच्याकडे येऊ. त्याप्रमाणे ते जुन्नर शहरामध्ये आले आणि आमच्या कोणाशीही कॉन्टॅक्ट केला नाही. उलट माऊली खंडागळे आमचे तालुका प्रमुख यांनी त्यांना 4 वेळा फोन केला आणि 4ही वेळा ते बैठकीत बिझी आहे असे सांगून बैठक उरकून ते परस्पर न सांगता शिवसेनेबरोबर बैठक न घेता निघून गेलेले. त्यामुळं त्यांनी आम्हाला युतीला प्रस्ताव दिला ही धांदात खोटी गोष्ट आहे. मग आता नगरपालिकेच्या ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे, तुमची आणि भाजपची युती झाली नाही, याचा काय परिणाम होऊ शकतो? त्याचबरोबर शिवसेनेचे मधुकर काजळेही तुमच्यातून निघून गेलेले आहेत, कसं पाहता याकडे? आमच्यातून निघून गेले ठीक आहे. मधुकर काजळे यांना शिवसेनेनं कधी काही कमी केलं नाही. सातत्यानं त्यांना शिवसेनेनं मोठं करण्याची ताकदच दिलेली आहे. शिवसेना गटनेतापद हे त्यांना दिलेलं आहे. शिवसेना सातत्यानं त्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. 2 वेळा उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे ते गेले असे कितीतरी जे लोक गेले शिवसेनेतून गेलेले लोक संपतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जुन्नर नगरपालिकेची सत्ता गेले काही दिवस शिवसेनेकडे होती, मात्र जुन्नरची जनता काही प्रमाणात नाराज आहे. या विभागाचे खासदार शिवाजीरावदादा आढळराव पाटील यांच्या नेतृत्वावर जुन्नरच्या जनतेचा विश्वास आहे. भविष्यकाळामध्ये अशाच पद्धतीनं रणनीती आखली तर जुन्नरच्या नगरपालिकेवर भगवा निश्चित फडकू शकतो. ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये अनेक घडामोडी घडल्या, यात मधुकर काजळे यांची उमेदवारी कापण्यात आली, तर मधुकर काजळे यांनी आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील अशाच अनपेक्षित घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे उद्योजक पापा खोत, माजी नगराध्यक्ष किरण परदेशी, भाऊ कुंभार असे अनेक दिग्गज या स्पर्धेमध्ये होते. तसेच बाबा परदेशी हे देखील या स्पर्धेचे एक प्रमुख दावेदार होते. मात्र 2-4 दिवसाआधी बाबा परदेशी यांना डावलून पक्ष वेगळा कोणत्या उमेदवाराचा पर्याय निवडतोय का अशी शंका किंवा अशी चर्चा जुन्नर शहरामध्ये सुरू झाली होती. अशातच बाबा परदेशी शिवसेनेमध्ये येऊन शिवसेनेची उमेदवारी मिळवतात की काय अशा चर्चेला जुन्नर शहरामध्ये उधाण आले होते. मात्र या शंकांना, या उधाणाला बाबा परदेशी यांच्या नावाने राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी देत सर्व शंका आणि उधाणाला या ठिकाणी शांत केले आहे. शेवटी राजकारणामध्ये कुठल्याही परिस्थिती केव्हाही काही बदल घडू शकतो, आजच्या या निवडणुकीमुळे मात्र समोर आले आहे. बाबा परदेशी यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अतुल बेनके व नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबा परदेशी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली सुरेश वाणी यांनी. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी ऐन टप्प्यामध्ये आलेले. आजचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या खूप होती, अनेक जण पक्ष सोडूनही चालली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना थांबवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. बाबा परदेशी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे. कालपर्यंत बाबा परदेशीसुद्धा वेगळ्या पक्षात जाणार की काय अशीही चर्चा होती. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ही रणनीती कशी आखली आपण जाणून घेऊयात. बेनके साहेब, काय सांगाल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कायम पक्ष संघटनेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा संधी देतो. याचा अर्थ असा नाही की बाकीचे असमर्थ होते, सगळेच तोलामोलाचे होते.
पण शेवटी श्रेष्ठीने निर्णय घेतलेला आहे. स्थानिक पातळीवर नगरसेवक पदांचा निर्णय घेतला आणि नगराध्यक्षाचा निर्णय हा महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादांनी घेतलेला आहे. आणि म्हणून बाबाला त्याच्यामध्ये पसंती पडली आणि सर्वानुमते सगळ्यांबरोबर एकत्रित बसून सगळ्यांनी बाबाला पाठिंबा दिला. म्हणून बाबा शेटला आज आपण अधिकृत उमेदवारी त्यांची भरलेली आहे. जुन्नर नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे असा तुमच्यावर जुन्नरची जनता आरोप करते. पुन्हा तुम्ही आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे, काय सांगाल? जनता आरोप करत नाही आहे, विरोधक आरोप करत आहेत. जनता आमच्याच बाजूने आहे. जनतेचा विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच आहे आणि आमच्या मागेच उभी राहणार आहे. गेले पंचवार्षिकमध्ये तशी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1 वर्षच होते. नगराध्यक्षपद जरी राणी शेळकंदे असतील किंवा दिनेश भैया असतील, पण मेजॉरिटी ही राष्ट्रवादीकडनं होती, ही शिवसेनेकडे होती. म्हणून एखाद्या विकासाचं काम करायचं असेल तर शिवसेना त्याला खो घालायची आणि ते विकास काम होऊन द्यायचं नाही. पण शेवटच्या जी पोटनिवडणूक झाली 2 जागेसाठी, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मनसेचे 2 आम्ही बरोबर घेऊन ही आमची मेजॉरिटी झाली आणि 1 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काम झालं. रस्ते झाले, गटाराच्या योजना झाल्या, पाईपलाईनचं काम आम्ही पूर्णत्वास नेलं. म्हणून हे कामच कसं काय चुकीचं असेल, हेच निकृष्ट दर्जाचं कसं असेल, हा खोटे नाटे आरोप ते करतात. ही टेक्निकली अप्रूव्ड गटर लाईन योजना आहे. ही फक्त सांडपाण्याची योजना आहे. ही जे पावसाळी पाणी येतं त्याची योजना नाही आहे. म्हणून कोणाला जे मनातील असे विरोधक हे करतात. काही ठिकाणी गटराचे काम जर चालू असेल तर निश्चितच ती खोदाई काम केलं तर थोडीशी असुविधा लोकांना निर्माण होती. पण ते 4-5 दिवसात ते काम पूर्ण केल्यानंतर लोक इतके समाधानी आहेत, इतके खुश आहेत की त्याच्यामधून त्यांचा विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच आहे. गार्डनचं काम चालू आहे, नंतर भाजी ओटेचं काम आता त्याचं चालू आहे, नंतर जिम्नॅशियमचं जे काम आहेत त्या ठेकेदाराने काम केल्यानंतर थोडंसं निकृष्ट होतं म्हणून त्याचं बिल दिलं नाही. नंतर त्याचं रेक्टिफाय करून आता टेंडर्स आम्ही त्याचे इश्यू केलेले आहेत. पाण्याचं पाईपलाईनचं काम पूर्णत्वास आम्ही नेलेलं आहे. अजून एक आरोप जो होतो तो स्विमिंग पूलचा, तो स्विमिंग पूल बंद याच्याकरता होता की मध्यंतरी पुण्यामध्ये 2 घटना घडल्या की 2 मुलं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. त्याच्यामुळे तो स्विमिंग पूल त्या वर्षी बंद करण्यात पडतं. नंतर 2ऱ्या-3ऱ्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे शासनाने म्हणले की ते चालवायचं नाही. स्विमिंग पूल चालवताना त्याचा मेंटेनन्स कॉस्ट हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. तो नगरपालिकेला न झेपवणारा आहे. म्हणून BOTवर तो चालवावा याच्या मान्यताकरता आम्ही वरती पाठवलं आणि त्याच्यानंतर त्याची मान्यता मिळवण्याकरता त्याच्यामध्ये 1-2 वर्ष गेले. कारण जिथं नगराध्यक्ष जिथं नगरपालिका असेल तो स्विमिंग पूल त्या नगरपालिकेनेच चालवावा असं शासनाचं म्हणणं होतं. पण ही मान्यता आम्ही मिळवली. पण आता त्याचे BOTचे टेंडर्स पण इश्यू केलेत. आता नवीन जो ठेका जो चालवेल निश्चितच स्विमिंग पूल या जनतेसाठी तो कारणीभूत होईल. अजून एक विशेष सांगू इच्छितो, जिथं क वर्गाच्या नगरपालिका आहेत तिथं स्विमिंग पूल करण्याचं कोण धाडस करत नाही. कारण त्याचा खर्च खूप होतो आणि मेंटेनन्स पण खूप होतो. पण हे धाडस वल्लभ शेटनी केलं हे जनतेच्या हितासाठी. पण त्याच्यामधल्या ज्या त्रुटी राहिल्यात त्या पण आम्ही पूर्ण केल्यात आणि त्या जनतेला स्विमिंग पूल देण्याचं आम्ही वचनबद्ध आहोत. जुन्नर नगरपालिकेच्या कारभाराबद्दल जनतेच्या समस्या अनेक जरी असल्या तरी भविष्यकाळामध्ये त्या विचारल्या जातीलच. बाबा परदेशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर गेल्या 4-6 दिवसामध्ये नाराज होते. ही जुन्नरची जनता पाहत होती. काय वस्तुस्थिती आहे जनतेला कळू द्या. असं अजिबात काही नाही आहे. बाबा परदेशी हा वल्लभ शेठचा अत्यंत कट्टर समर्थक आणि कट्टर कार्यकर्ता. संघटनेमध्ये त्यांनी जुन्नर शहरच नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये अत्यंत उल्लेखनीय काम केलेलं आहे. म्हणून बाबा परदेशी हा संघटनेमध्ये काम करणार आहे आणि संघटनेमधला कार्यकर्ता हा कधी नाराज होत नाही. त्याच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यात आला. गैरसमज कोण निर्माण करतं? खासदार शिवाजीराव आढळराव आले, त्याच्याबरोबर त्यांचे काही वैयक्तिक संबंध आहे, त्याच्यामध्ये तो 2 वेळा भेटला. तो पूर्वाश्रमीचा शिवसेना असल्यामुळं काही त्याचे मित्र आहेत तिथं, नाही असं नाही, त्यांना तो भेटला आणि त्याच्या माध्यमातून काही लोकांनी, आता मी जर काल एखाद्या काँग्रेसच्या लीडरला भेटलो का ते म्हणते झाली यांची आघाडी, मी आता का दिलीप गांधळे यांची गप्पा मारले समजा काय बोललो का ते म्हणतात त्यांचं काहीतरी ठरलं. असं अजिबात काही नाही. हा गैरसमज निर्माण करण्याचा सगळा प्रकार आहे. पण गैरसमजीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मनस्थिती एकदम अत्यंत भक्कम आहे आणि त्याच्यामधून एक निष्ठावान, प्रामाणिक, चांगल्या लढवाया कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली याचा आनंद प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये तर आहेतच. पण जुन्नर नगरपालिकेच्या या क्षेत्रामध्ये जेवढे लोक आहेत त्यांचा विश्वास राष्ट्रवादीने आता बाबावर आहे.
तुमच्याबरोबर या निवडणुकीमध्ये काँग्रेसबरोबर राहणार होती, आता काँग्रेसबरोबर दिसत नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाचं म्हणणं असं आहे की राष्ट्रवादीने आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही. काय सांगाल आपण? ते चुकीचं बोलताय. ते कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस पण राष्ट्रवादीने पूर्ण पाठिंबा दिला, पण आम्ही जो शब्द टाकला होता एका उमेदवारी करता त्यांनी तो पण पाळला नाही. आम्ही सगळ्या माघारी घेतल्या, तेव्हा पण तुम्हाला ती भूमिका आमची आम्ही स्पष्ट केलेली आहे. दिशाभूल, चुकीचं आणि फसवं राजकारण हे काँग्रेसचं आहे. आत्ता पण नगरपालिकेच्या माध्यमातून आघाडी व्हावी ही आमची प्रामाणिक इच्छा होती. अनेक न्यूज चॅनल असतील, अनेक पत्रकार असतील, त्यांची मला भूमिका हीच होती. राष्ट्रवादी स्वबळावर तयार आहे, राष्ट्रवादी स्वबळावर सक्षम आहे, पण तरी पण मित्र पक्षाला एकत्रित घेऊन आमची जाण्याची तयारी, जी नॅचरल अलायन्स आहे, समविचारी पक्ष असेल. हा प्रस्ताव आमचे दिनेश दुबे आणि दिलीप भाऊ डमडरे यांच्यावर चर्चा झाली, पण त्यांनी त्यांच्या नेत्यावर चर्चा केल्यानंतर ते फक्त बघू म्हणायचे. ऐन वेळेस उमेदवार तयार करता येत नाही वाणीसाहेब. समजा एखाद्या प्रमागातून आम्ही असा उमेदवार तयार केला आणि ऐन वेळेस काँग्रेस म्हटली की आम्हाला तो उमेदवार पाहिजे, त्याला बसवताना आम्हाला अडचण होती. म्हणून म्हटलं काय ठरवायचं ते आत्ताच ठरवा, नंतर आम्ही ठरवणार नाही. आणि त्या 2 दिवसात आम्ही निर्णय घेतला की त्यांचं उत्तर आलं तर ठीक, आणि नाही आलं तर स्वबळावर आम्ही लढण्यासाठी तयार आहे आणि आम्ही सक्षम आहे. बेनके साहेब, आमदार शरददादा सोनवणे यांनी आपला माणूस आपली आघाडी हा नवीन पक्ष स्थापन केलेला आहे. पक्ष स्थापन करतेवेळी मी कोणाही बरोबर युती करणार नाही, आज त्यांनी भाजपला बरोबर घेतलं आहे. कसं पाहता याकडे आणि ह्या निवडणुकीवर काय परिणाम होईल? आमदार साहेबांचं जो 2 वर्षाचा कार्यकाळ गेलेला आहे, ते जे बोलतात त्याच्यानंतर त्यांच्या वागण्यात आणि कृतीत हा एकदम वेगळा फरक आहे. जसं बोलतो तसं वागणं तर आम्ही नक्कीच त्यांना सलाम केला असता, पण बोलणं एक, वागणं एक, ज्या प्रेमाने आणि ज्या विश्वासाने जनतेच्या प्रेमात पडून ज्या लोकांची त्यांनी मतं मिळवली त्या लोकांना तर वाऱ्यावर सोडलंच आहेत. ती जनता एकदम प्रचंड नाराज आहे. ज्या खुर्चीवर बसलं त्या खुर्चीची जबाबदारी त्या व्यक्तीने ती सांभाळली गेली पाहिजे. जर मतांचं राजकारण करत त्या खुर्चीची जबाबदारी जर तुम्ही सांभाळत नसाल तर हे अत्यंत चुकीचं आहे. विकासाचं राजकारण करा, भावनेचं राजकारण करू नका. मी आघाडी स्थापन केल्यानंतर कुठल्याच पक्षाला मी बरोबर घेणार नाही, आणि असं जर मी केलं तर लोकांचा माझ्यावरचा विश्वास उडेल असं ते त्यांच्याच तोंडातून बोललेत, आणि हे आता वस्तुस्थिती आहे. त्यांनी जी आघाडी केली म्हणून लोकांचा विश्वास त्यांच्यावरचा पूर्णतः उडालेला आहे. म्हणून त्यांनीही काही जरी केली तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करते, त्यांचा आम्ही बुरखा या निवडणुकीत फाडू असा तुमच्यावर आरोप आमदार शरददादा सोनवणे यांनी केलेला आहे. काय सांगाल आपण? मुस्लिम समाजाचं नगराध्यक्षपद बेनके साहेबांनी केलेलं आहे. मुस्लिम समाजाला कायम मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचं काम बेनके साहेबांनी केलं आहे. त्याचबरोबर ह्या शहरामध्ये अनेक जातीचे, हिंदूंचे, ख्रिश्चनचे, मुस्लिम समाजाचे किंवा हिंदूंमधल्या ज्या पोटजाती आहेत अशा अनेक जातीचे लोक इथं एकत्रित राहतात. ह्या शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं असं आहे की जातपात आम्हाला माहीत नाही, पण आम्ही ज्या घरी राहतो ते शेजारचा माणूस आमचा चांगला पाहिजे. जातीवरून आमच्यामध्ये तेढा निर्माण करू नका, अन्यथा ही भांडणं झाली तर आमच्या परिवाराला ती भोगायला लागते. म्हणून जो पक्ष सर्वांना एकत्रित घेऊन पुढं जाईल त्याच्या मागं राहू असं अर्थ. आता त्यांचा जो आरोप आहे या लोकांना माहिती आहे ना की गेले अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक चांगल्या प्रकारे म्हणजे मुस्लिमांना पण प्रतिनिधित्व दिलं आहे, माळी समाजाला पण प्रतिनिधित्व दिलेलं आहे, अनेक जातीच्या लोकांना प्रतिनिधित्व म्हणजे मराठा समाज असेल किंवा अजून काही समाज असेल यांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आता या नगरपालिकेच्या 17 जागांमध्ये प्रत्येक जातीचा एक उमेदवार समाविष्ट करण्यामध्ये आम्ही प्रयत्न केला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही यश प्राप्त केलं. मग प्रत्येक जातीचा माणूस आम्ही घेत असताना एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला पण आम्हाला खाली बसवावं लागलेलं आहे. मग अशा पद्धतीने आम्ही काही जातपात बघितली नाही, पण सगळ्या जातीचे लोक एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने हा चेहरा आम्हाला शहराला द्यायचा आहे, याच्याकरता आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये वाद निर्माण करणारे 10% लोक आहेत की हे अकार्यक्षम लोक आहेत. ज्यांना वाद निर्माण करायचं आहे ते काहीच करू शकत नाही, म्हणून वाद निर्माण करून आपलं काहीतरी साध्य होईल याच्याकरता ते करतात, आणि ते मला काही जाहीर सांगण्याची गरज नाही. अशाच लोकांना बरोबर घेऊन तो सध्या आघाडी फॉर्म केलेली आहे, म्हणून त्यांच्यावरचा विश्वास तर मुळातच सगळ्या लोकांचा उडालेलाच आहे. बाबा परदेशी, आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे, कसं पाहता याकडे काय सांगाल? सर्वप्रथम आमचे सर्व नामदार बेनके साहेब
अतुल शेठ बेनके आणि तालुक्यातील तमाम सर्व आमचे पदाधिकारी, जुन्नर शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला, मी त्यांना सर्वप्रथम माझ्या परिवाराच्या वतीनं धन्यवाद देतो. आज या ठिकाणी अनेक इच्छुक होते, परंतु जुन्नर शहराच्या जनतेचा जो आवाज आहे तो आवाज काय आहे हे सर्व नेत्यांनी ऐकला आणि निश्चितपणे जुन्नर शहराच्या नगरपालिकेवरती एक चांगलं स्वच्छ असं नेतृत्व यावं ही जुन्नरच्या जनतेची भावना ही साहेबांनी आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे ओळखली. आमचे सहकारी मित्र दिनेश भैया दुबे यांनी खास करून माझी त्या ठिकाणी नामदार बेनके साहेबांकडे शिफारस केली आणि निश्चितपणे त्यांच्या शिफारसीवरती आज या ठिकाणी मला उमेदवारी देण्याचं काम पक्षाने केलेलं आहे. तो विश्वास टाकला तो निश्चितपणे सार्थ करण्याचं काम मी या ठिकाणी करेन. बाबा परदेशी, आपण गेले 4 दिवस राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर नाराज होतात, अनेक पक्षांच्या नेत्यांना भेटून आलात, काय नेमकं झालं, काय सांगाल आपण? या ठिकाणी मागच अजितदादांनी एक वाक्य वापरलं, यालाच राजकारण म्हणतात. असं कोणतरी राजकारण राष्ट्रवादीमध्ये विरोधक करत होते आणि त्या माध्यमातून बाबा परदेशी इकडं गेला तिकडं गेला याचा अर्थ राष्ट्रवादीमध्ये कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न हा जो विरोधकांचा काही होता तो या ठिकाणी राष्ट्रवादी पार्टीने मला उमेदवारी देऊन हाणून पाडलेला आहे. हा गैरसमज यांनी पसरवण्याचं जाणून बुजून काही काम केलं होतं, त्या कामाला काही यश आलेलं नाही. बाबा परदेशी कुठेही गेला नाही. हा, मी पूर्वाश्रमीचा शिवसैनिक आहे, सर्व पदाधिकाऱ्यांचे माझे संबंध आहे आणि त्याच्या माध्यमातून अनेक विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांबरोबर माझे व्यावसायिकसुद्धा संबंध आहेत. आणि मग मी एखाद्या व्यावसायिक संबंधातून एखाद्या रिअल इस्टेटच्या माध्यमातून कोणाकडे शिवसेनेच्या नेत्याकडे जाऊन बसलो असेल याचा अर्थ मी त्या ठिकाणी उमेदवारी मागायला गेलो नाही असा होत नाही. जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आपला माणूस आघाडी अशी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निश्चित धुसफूस होती, परंतु जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजकारणामध्ये अतिशय मातबर असल्यामुळे त्यांनी शेवटचा डाव टाकून बाबा परदेशी यांना आपल्याबरोबर ठेवलेलं आहे. भविष्य काळामध्ये जुन्नरची जनता कितपत त्यांना साथ देते हेच पाहावं लागणार आहे. आमदार शरददादा सोनवणे यांची आपला माणूस आपल्या आघाडी व भारतीय जनता पार्टी ही जुन्नर शहराच्या या निवडणुकीमध्ये एकत्रितपणे लढणार आहे. देशात आणि राज्यात एक प्रबळ आणि एक मोठा पक्ष असणारा भारतीय जनता पार्टी मात्र या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कमळ या चिन्हावरती न लढवता आमदार शरददादा सोनवणे यांच्या कब्बशी या चिन्हावरती लढणार आहे. यावेळी या दोन्ही पक्षांच्या वतीने ॲडव्होकेट चंद्रकांत डहाळे व संभाजी तांबोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. यावेळी आपला आवाजशी बोलताना आमदार शरददादा सोनवणे काय म्हणालेत पाहूया विस्ताराने. जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे आणि भाजपची आघाडी होणार असं काल जाहीर केलं होतं. आज मात्र भाजपने स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर आपला माणूस आपली आघाडी आमदार शरददादा सोनवणे यांच्या पक्षाचं रजिस्ट्रेशन झालं आहे. त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आहे आपण जाणून घेऊयात. आमदार साहेब काय सांगा? आज अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये पंचवार्षिक असलेल्या 2016 निवडणुकीला महानगर परिषदच्या आपण सर्वजण सामोरं जातो आहे. आपला माणूस आपली आघाडी आणि भाजप मित्रपक्ष आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन एक चांगल्या पद्धतीचा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे. ही स्पर्धेच्या लढाईमध्ये जुन्नर शहराची अवस्था मतदारांना मला नवीन सांगायची गरज नाही, कारण ही निवडणूक पक्षाची आणि जातीची नाही. ही निवडणूक सर्वसामान्य जनतेच्या हिताची आणि विकासाची आहे. सर्वात शेवटी 2 फॉर्म आमचे उमेदवाराच्या निमित्ताने स्पर्धेमध्ये राहिले होते. जे 8 फॉर्म होते त्यापैकी 2 नावांपैकी सन्माननीय संभाजीराव तांबोळी आणि ॲडव्होकेट आदरणीय चंद्रकांतजी डहाळे हे या पसंतीचे दोन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी कब्बशी ही निशाणी देऊन अधिकृतपणे आम्ही तो उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत. आणि सर्व जे पक्षाला जे आमची चिन्ह आहेत त्या चिन्हांमध्ये कमळचे चिन्ह काही प्रभागामध्ये आणि काही प्रभागामध्ये 100% त्या ठिकाणी कब्बशीचं चिन्ह, अशा पद्धतीची चिन्ह आम्ही त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला दिलेली आहे. आमची आघाडी झाली, विकास आघाडी झाली हे आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि त्या विकास आघाडीच्या माध्यमातून ह्या निवडणुकीला आम्ही सर्व मंडळी सामोरं जात आहे. आपल्या नवीन पक्षाचं रजिस्ट्रेशन झालंय का आणि नवीन पक्षाला चिन्ह कुठलं मिळालंय?
आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे 10 नोव्हेंबर 2016 आणि आपण त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की रजिस्ट्रेशन झालेलं आहे, स्कूटीने झालेली आहे. चिन्हाच्या बाबतीतली प्रक्रिया जी सिम्बॉलिटिक करायची त्याला अजून 10 दिवस बाकी आहे, परंतु चिन्ह तुम्हाला निवडणूक आयोग जे तुम्ही एक पॅनलला मागाल ते मिळेल. तसं कपबशी चिन्ह आम्ही मागितलं, अधिकृत नोंदणी केलेलं पत्रसुद्धा मी त्यांना सादर केलं आणि अशा आशयाचा असलेल्या एक चिन्हाचा आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे भाजपचं कमळ आणि माझा असलेली निशाणी अशा पद्धतीने संयुक्त निवडीला आम्ही सामोरं जात आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भाजपचा असेल की आपला माणूस आपल्या आघाडीचा असेल, म्हणजे कुठल्या चिन्हावर असेल? चिन्ह जे आहे ते आमच्या दोघांच्या असलेल्या संयुक्त विचाराचं चिन्ह आहे. ह्या निवडणुकीमध्ये आपला माणूस आपल्या आघाडीच्या चिन्हावर उमेदवार उभा राहिलेला आहे आणि या चिन्हाचा उमेदवार आमच्या सर्व असलेल्या पक्षी आणि सर्व जातीय धर्मांच्या विचारांनी एकत्र येऊन या विकासाचा असलेला हा विकासाच्या चिन्ह उभा राहणार आहे. आमदार साहेब, आपण म्हणाला होतं की माझ्याबरोबर काँग्रेस पण असेल, आज काँग्रेस दिसत नाही, काय सांगाल? काँग्रेसच्या वाटाघाटी काही कारणानुसार त्यांच्या मागणी जी होती ती नगराध्यक्ष पदाची होती आणि नगराध्यक्ष पद देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी बिलकुल सुद्धा त्यांना त्या ठिकाणी भूमिका ठेवली नसल्यामुळं शेवटी नगराध्यक्ष पद न मिळाल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी आमच्यावर यायचं टाळलेलं आहे. जुन्नर नगरपालिकेच्या ह्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आमदार शरददादा सोनवणे आणि भाजपची आघाडी झालेली आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आपला माणूस आपला आघाडी या पक्षाचा राहणार आहे. भविष्यकाळामध्ये जुन्नरची जनता नक्की कोणाला साथ देते हे 14 डिसेंबर नंतरच स्पष्ट होईल. नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडून दिलं जाणार असल्याने या आधी जमेची बाजू असलेले भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुनील मेहर हे 2001 साली झालेल्या निवडणुकीमध्ये जनतेतून थेट निवडून आले होते. याचा त्यांच्या पाठीमागे असलेला दांडगा अनुभव पाहता या निवडणुकीमध्ये देखील सुनील मेहर हे स्वतः भारतीय जनता पार्टीचे एक प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र सुनील मेहर यांना पक्षाने यावेळी उमेदवारी दिली नसल्याने सुनील मेहर यांची प्रतिक्रिया जाणून घेतलीत आपल्या आवाजाने. आज भाजप आणि आपला माणूस आपली आघाडी यांची युती झाली असं सांगितलं असलं तरी मात्र भाजपने आणि आपला माणूस आपली आघाडी यांनी स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. माझ्यासोबत भाजपचे तालुका अध्यक्ष आहेत, काय त्यांची भूमिका आहे आपण जाणून घेऊयात. मेहर साहेब, काय सांगाल? जुन्नर नगरपालिकेच्या आजच्या या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी ही आपला माणूस आपला आघाडी यांच्याबरोबर युती करण्यासाठी आग्रही होती. भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की जरी आपली आमदार सोनवणे यांच्या आपला माणूस आपली आघाडी यांच्याबरोबर युती झाली तरी नगराध्यक्षाचा उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा अशी भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु आज या देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना या जुन्नर नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अत्यंत सक्षम असताना काय घडलं सांगता आलं नाही मला. परंतु या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्ह न ठेवता एका वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवायचं ठरवलं. आज या ठिकाणी आम्ही सकाळपासून प्रक्रियेमध्ये होतो. कोणत्याही आघाडीची इथं रजिस्ट्रेशन देखील झालेलं नाही. त्याच्यामुळं आज मी या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो की जरी भारतीय जनता पार्टीला 10 जागा मिळाल्यात आणि आघाडीला 7 जागा मिळाल्यात, परंतु त्या 7 जागांकरता कोणतंही चिन्ह राखीव नसल्यामुळं त्या 7 जागांचं भवितव्य अत्यंत गंभीर आहे. आणि मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो की जरी मी आज जर भारतीय जनता पार्टीने मला उमेदवारी न देता एखाद्या दगडाला जर उमेदवारी दिली असती आणि त्याला जरी कमळ चिन्ह दिलं असतं तर निश्चितपणे सुनील मेहर यांनी त्याला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं असतं. परंतु दुर्दैवानं पक्षाच्या नेतृत्वानं कमळ चिन्ह न देता अपक्ष म्हणून जो निवडणूक लढवायचा निर्णय घेतला, त्या निर्णयामुळे मला दुर्दैवानं निर्णय घ्यावा लागला की मी तर पक्षाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलाच होता, परंतु मला पक्षानं एबी फॉर्म न दिल्यामुळं नाईलाजास्तव समोर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार नसल्यानं मला नाईलाजास्तव अपक्ष निवडणूक लढणं भाग पडतंय. माझ्याबरोबर पक्षाचे कार्यकर्ते आज तालुक्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत, आज जिल्ह्याचे उपजिल्हा अध्यक्ष या ठिकाणी आहेत.
भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आहेत माझ्याबरोबर आहेत आणि त्या सर्वांचं म्हणणं असं होतं की नगराध्यक्षाची निवडणूक जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावरच लढली गेली पाहिजे. परंतु दुर्दैवाने निर्णय घेतला गेला आणि तो निर्णय मान्य नसल्यामुळं मी भारतीय जनता पक्षाचा तालुका अध्यक्ष जरी असलो तरी वर भारतीय जनता पक्षाचं चिन्ह नसल्यामुळं मी अपक्ष ही निवडणूक लढवित आहे. भविष्यात प्रचाराच्या दरम्यान बाकीच्या सर्व गोष्टी पत्रकार मित्र आपणाशी चर्चा होईलच, त्या वेळेस आम्ही या सगळ्या गोष्टी उघड करू. जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आपला माणूस आपली आघाडी आणि भाजप यांची युती झाली आहे असं सांगितलं जात आहे. मात्र भाजपचे तालुका अध्यक्ष सांगतायत की मला उमेदवारी न दिल्यामुळे मी अपक्ष उमेदवारी लढवतोय. म्हणजे आपला माणूस आपली आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये समन्वय नाही, यांच्यामध्ये मतभेद आहे हे स्पष्ट होतंय. 2011च्या झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांनी आघाडी केली होती. मात्र यावेळेस जुन्नरकरांनी त्यांना नाकारले होते. मात्र या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे स्वबळावर लढणार आहे. अशातच काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कदम यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष अंबरसिंह परदेशी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष कोणाबरोबर जाणार अशी उत्सुकता जुन्नरच्या जनतेला होती. मात्र काँग्रेस पक्षाने स्वतंत्र पॅनल उभं केलं आहे. जुन्नरच्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची रणनीती काय आहे आपण समजून घेऊयात. काय सांगाल आपण? आज या ठिकाणी सर्वप्रथम या छत्रपतीच्या जन्मभूमीवरती मी सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपला आवाज या चॅनलचं पण मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. काँग्रेस पक्षाची नेहमी सरळ आणि सोपी भूमिका राहिलेली आहे. काँग्रेस पक्ष हा कधीही समविचारी पक्षांबरोबर गेलेला आहे, परंतु समविचारी पक्षांबरोबर आम्ही जात असताना या ठिकाणी पाठीमागच्या काळात आम्ही जेव्हा समविचारी पक्षाबरोबर आम्ही गेलो तर त्यांची वागणूक आम्हाला या ठिकाणी पक्षासाठी ही बरोबर न मिळाल्या कारणाने आम्ही आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या स्वबळावरती नगराध्यक्षाचे उमेदवार आणि पॅनलचे उमेदवार असे 12 उमेदवार आम्ही या ठिकाणी उभे केलेले आहेत. आज तुम्ही बघितलं का ज्या पक्षाची सत्ता गल्लीपासून देशापर्यंत आहेत त्या पक्षाची अवस्था तुम्ही या ठिकाणी काय झालेली आहे तुम्ही आपल्या डोळ्यांनी तुमच्या समोर सगळं चित्र स्पष्ट झालेलं आहे. आमदार साहेबांचा पण पॅनल या ठिकाणी पूर्ण झालेला नाही, परंतु काँग्रेस पक्ष या ठिकाणी थोडासा कमजोर असला तरी काँग्रेस पक्षांनी आपल्या स्वबळावरती जिल्हा नगराध्यक्षाचा उमेदवार आणि सर्व उमेदवार 12च्या 12 उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत आणि काँग्रेस पक्ष सर्व धर्माच्या समभाव सर्व धर्माच्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन या ठिकाणी आम्ही ही निवडणूक लढवू आणि निश्चित आमचा विजय होऊ असं या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आपल्याला दिली आहे. अंबरजी परदेशी आपण काय सांगाल? साहेब याच्या पहिले बी मी जनतेच्या कृपेने इथं उपनगराध्यक्ष होतो. त्यावेळेस मी माझा स्वच्छ कारभार आणि सुंदर कारभार ही ख्याती जुन्नर शहरात आहे आणि मी ज्या पक्षात वाढलो काँग्रेस पक्षाचं ब्रीद आहे. सर्व धर्म समभाव सर्व जनतेशी माझी नाळ जुडलेली आहे आणि एक लोकांना एक आत्मविश्वास आहे माझ्यावर का अंबर परदेशीला निवडलं दिल्यास जनतेच्या गोरगरिबांची कामं होणारच याच्यात तिळमत नाही. अजून एक गोष्टीचं मी जिवंत उदाहरण देतो. आज राष्ट्रवादीचे जे नगराध्यक्ष जाहीर केलेत त्यांनी 2 वेळा मुलाखत टाळली स्वतःची आणि मग नगराध्यक्षाला त्यांना दिलं गेलं. म्हणजे पक्ष नगराध्यक्षाच्या उमेदवारासामने झुकलं का? भाजप सेनेची आणि शरददादाचे आमदार यांची जी आघाडी झाली आत्ताच तुम्ही आमच्या पहिले मेहरांना दाखवलं. पक्षाची परिस्थिती काय आहे? चंद्रकांत कदम यांनी आज काँग्रेस पक्ष सोडला आहे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून. साहेब मी कदमांवरती काही बोलत नाही जास्त, ते आमचे वरिष्ठ नेते आहेत. आमचा निर्णय हा आदरणीय सत्यशील शेरकर सर्वस्वी जे आहे आत्ता काँग्रेस पक्षाचे ते घेतात. माननीय जिल्हाध्यक्ष संजय जगताप आणि आत्ता आम्हाला निरीक्षक आहेत राजूभाई इनामदार आणि सोमनाथ दौंडकर या 5 जणांनी वरिष्ठांनी जी लेवल ज्या यांनी घेतलेला निर्णय तो काँग्रेस पक्षाला एकमुखाने मान्य आहे. याच्यात काही दुमत नाही. आम्ही कोणच्यावरती बी काय लांछन लावायला हे तयार नाही. आमचा आत्मविश्वास एवढा स्ट्रॉंग आहे आज का काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष हा त्रिवार सत्तेत जुन्नर शहरातून होणार आणि त्यांच्या बंधूंनी काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमच्याकडून घेतली आहे म्हणजे ते आमच्यावर नाराज नाही आहे. असं एक फायनल सगळं झालेलं आहे आमचं. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांमध्ये गटबाजी आपल्याला पाहायला मिळतोय. काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून चंद्रकांत कदम नाराज आहे. त्यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला आहे. त्याचबरोबर भाजपचे तालुका अध्यक्ष सुनील मेहर यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे.
त्याचबरोबर शिवसेनेमधून मधुकर काजळे यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडलेली आहे, अपक्ष उमेदवारी दाखल केलेली आहे. अशाच पद्धतीने जर लाथाळी राहिली तर जुन्नरची जनता कोणाचा टांगापलटी करते हे 14 तारखेनंतर स्पष्ट होईल. जुन्नर शहरामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात. अशातच MIM या पक्षाने देखील जुन्नर शहरामध्ये आपली या ठिकाणी अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. MIMच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी व प्रभाग क्रमांक 8 मधून 2 उमेदवारांना या ठिकाणी संधी देण्यात आली आहे. यावेळी MIMचे शहर अध्यक्ष व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आपल्या आवाजने. MIA या पक्षाने आपले उमेदवार उभे केलेले आहेत. हा नवा पक्ष जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे केले आहेत. या पक्षाची काय भूमिका आहे आपण समजून घेऊया. काय सांगाल? MIM पक्ष हा प्रथमच जुन्नरमध्ये निवडणूक लढवत आहे. याच्यामध्ये असं आहे, प्रत्येक पक्षात नेहमी आम्ही सेक्युलर पक्षामध्ये मुस्लिम म्हणजे आमचे मुस्लिम समाज प्रत्येक वेळी असतो, पण सेक्युलर पक्षामध्ये आम्हाला न्याय नाही मिळाला. एवढे पक्षामधून कोणीही मुसलमानला म्हणजे मुस्लिम उमेदवारी दिली नाही. याच्या आम्ही हे घेऊन आम्ही वेगळा, कारण आता प्रत्येक पक्षात मुसलमान कार्यकर्ते आहे, प्रत्येक मुसलमान जुने कार्यकर्ते आहे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक. परंतु तुमचा पक्ष या निवडणुकीमध्ये उमेदवार किती उभे करणार? आम्ही 2च उमेदवार उभे केलेले आहे. एक प्रभाग 8मधून इनूस शेख आहे आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार जमील शेख आहे. ते 2 उमेदवार मी 2च उमेदवार उभे केलेले आहे पक्षामधून. नवीन पक्षाचे उमेदवार अवघे 2 आहेत. जुन्नर शहरामध्ये या पक्षाची सुरुवात नवीन आहे. जुन्नरमध्ये मुस्लिमांची संख्या पण जास्त आहे. MIMच्या पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली आहे काय त्यांची भूमिका आहे आपण जाणून घेऊयात. काय सांगाल आपण? नमस्कार, मी जमील शेख, MIM तर्फे जुन्नर नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे. जुन्नर शहर हा ऐतिहासिक शहर. जुन्नर शहराचं नाव हे जगात कोणत्याही व्यक्तीला विचारा, तो सांगाल जुन्नर शहर म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. आज स्वतंत्र होऊन कमीत कमी 67 वर्ष झाली. या लोकांनी जुन्नर शहरावर सत्ता भोगली. मात्र ज्या जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या लौकिकाला साजेशा आजपर्यंत विकास केला नाही. महाराष्ट्रात कुठेही जा, कुठलीही धार्मिक ऐतिहासिक नगरी पहा आणि आपला जुन्नर शहर पहा आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज पहा, त्या लौकिकाला साजेसा विकास आजपर्यंत या कोणत्याही पक्षाने ज्यांनी या नगरपालिकेमध्ये सत्ता भोगली त्यांनी विकास केलेला नाही. शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख माऊली खंडागळे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्याम पांडे व प्रभाग क्रमांक 7चे उमेदवार दीपेश परदेशी यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेतली आपल्या आवाजने. पालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शिवसेनेने नगराध्यक्ष पदाची उमेदवारी श्याम पांडे यांना दिलेली आहे. मधुकर काजळे नाराज होऊन त्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलेला आहे. शिवसेनेची काय भूमिका आहे, उमेदवारी कोणाकोणाला दिलेली आहे, भविष्यकाळात शिवसेनेचं नियोजन कसं असणार आहे, माझ्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊलीजी खंडागळे आहेत. माऊलीजी काय सांगाल? आज उमेदवारी अर्ज भरण्याचा जुन्नर नगर परिषदेचा शेवटचा दिवस आणि याच दिवशी सगळ्यांचे निर्णय अपेक्षित होते. सर्वच पक्ष असतील, आघाड्या असतील, आज निर्णय झाले. दुपारी 3 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी समुद्रमंथनातून श्याम सुधाकर पांडे यांचं नाव पुढं आलेलं आहे. एक तरुण अभ्यासू विनयशील व्यक्तिमत्वाचं हे नेतृत्व, हे उमेदवार निश्चितपणानं या शहरातील सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील याची मला खात्री आहे. मुळातच अनेकदा बोलत असताना काही वृद्ध आमच्या मावशी असतील, काही वृद्ध काका असतील, 2-3 लोकांनी माझ्याकडे तशी शिफारसही केली होती किंवा आमचा श्याम अत्यंत विनयशील आहे. नगरसेवक असताना देखील रस्त्यानं जाताना त्याला सांगितलं की बाबा श्याम रे असं झालेलं आहे, तर तो आमचं कोणतंही काम केल्याशिवाय राहायचा नाही. श्यामच्या बाबतीमध्ये, श्याम पांडेंच्या बाबतीमध्ये अत्यंत चांगला असा एक विचार प्रवाह या शहरामध्ये आहे. सुशिक्षित आहे, अभ्यासू आहे, विचारवंत आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणार आहे. विशेषत्वानं श्याम भाऊंना या शहरातील तरुणांचा अधिकाधिक पाठिंबा आहे आणि तो आम्हाला दिसून आला.
आमचे गटनेते मधुकरजी काजळे यांना उमेदवारी देता आली नाही. आपल्या सगळ्यांना जाणीव आहे की शेवटी उमेदवार किती असले, इच्छुक अनेक असले तरी उमेदवारी एकालाच देणं शक्य आहे. माप्पांना उमेदवारी देता आली नाही, मी त्याला अन्याय म्हणणार नाही, परंतु शेवटी एकालाच कोणाला तरी उमेदवारी देता येत होती. आणि मला याची खात्री आहे की माप्पाजी अत्यंत संयमशील आहेत, जुने कार्यकर्ते आहेत. आम्ही निश्चितपणाने त्यांना विनंती करू, विनवणी करू आणि ते चांगला विचार करतील या बाबतीमध्ये. त्यांनी शिवसेना पक्षही सोडला आहे. ठीक आहे साहेब, शिवसेना पक्ष सोडला काय किंवा असले काय, शेवटी त्यांच्यावरती जो प्रभाव आहे तो शिवसेनेच्या विचाराचा आहे, हे देखील आपण विचारून चालणार नाही. निश्चितपणानं आदरणीय खासदार असतील, जिल्हा प्रमुख असतील, व्यक्तिशः मी असेल, आम्ही सगळेजण त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करणार आहोत, प्रयत्न करणार आहोत. आपण सगळेजण बघताय आमचे जे तरुण उमेदवार आहेत, शिवसेनेनं नेहमी या शहराचं भलं पाहिलेलं आहे. छत्रपती शिवरायांची ही जन्मभूमी आहे. या जन्मभूमीचा चांगल्या पद्धतीने विकास व्हावा म्हणून वंदनीय आमचे खासदार आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील हे स्वतः देखील प्रयत्नशील आहेत. मागच्या काळामध्ये काय झालं, पुलाखालून आलेख पाणी गेले, आपल्या सगळ्यांना माहिती. काळे कोळसे उघडण्यापेक्षा मला याची खात्री आहे या शहरातल्या जनतेनं शिवसेनेला निश्चितपणानं झुकतं माप दिलेलं आहे. आता देखील शिवसेनेला या शहरातली जनता झुकतं माप देईल आणि पूर्ण बहुमताने शिवसेनेचे आमचे सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष देखील निवडून येतील. याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि एक कन्स्ट्रक्टिव्ह वर्क, ज्याला रचनात्मक काम आपण म्हणू, या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम, नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा देण्याचं काम आमची ही सगळी गँग करेल. आमचे अत्यंत आपण बघू शकताय समीर भगत आहेत, श्यामभाऊ पांडे आहेत, आमचे दिपेशजी परदेशी आहेत, कल्पेशजी पुंडे आहेत, आमचे सारे उमेदवार अतिशय धडाडीचे असे उमेदवार आहेत, कार्यकुशल असे उमेदवार आहेत. या शहरावरती तरुण उमेदवार आहेत. आणि शेवटी आज आपण सगळं म्हणतोय की राजकारणामध्ये तरुणांचा वाढता सहभाग पाहिजे. तोच धागा पकडून नेमकं आम्ही शिवसेनेमध्ये आमच्या भगिनी देखील, काही कॉलेजला जाणारी आमची एक भगिनी आहे, सगळ्यांचा असा सर्वसमावेशक असं एक पॅनल देण्याचं काम शिवसेनेने केलेलं आहे. मला याची खात्री आहे सगळी ज्येष्ठ मंडळी, आमची वकील बार असोसिएशनची काही मंडळी आहे, डॉक्टर असोसिएशन आहे, व्यापारी असोसिएशन आहे, सारी मंडळी आमच्यासोबत आहेत. आणि तालुक्यातले सारी शिवसेना पूर्ण ताकदीने जुन्नर शहरामध्ये भगवाच कोणत्याही परिस्थितीमध्ये फडकेल याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने काम करू. आणि या शहरावरती पुन्हा एकदा वंदनीय बाळासाहेबांचं, पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, जिल्हा प्रमुख सन्माननीय रामशेठ गावडे, आणि आज जरी अशाताई आपल्यात दिसत नसल्यात, सगळ्या तालुक्याला माहिती आहे की थोडंसं प्रकृती अस्वास्थ्यामुळं नाहीत, परंतु ताई देखील थोड्याच दिवसामध्ये प्रचारामध्ये धडाडीनं आमच्यासोबत येणार. आणि निश्चितपणानं पुन्हा एकदा जुन्नर नगर परिषदेवरती भगवत तोरण आम्ही बांधू याची तुम्हाला खात्री देतो. माऊलीजी, जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी आपला माणूस आपली आघाडी या नव्या पक्षाची स्थापना केली. मी कोणालाही बरोबर घेणार नाही, आज ते भाजपला बरोबर घेऊन ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे. कसं पाहता याकडे? खरं तर कुणी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. शेवटी तुम्हीच जनतेपुढे, तुम्ही सुद्धा काँग्रेसबरोबर युती करणार होता, तुमची भाजपबरोबर तह चालला होता. साहेब तुम्ही एक खात्री बाळगा, भाजप आणि शिवसेना हे नैसर्गिक मित्र आहेत. आम्ही तो प्रयत्न केला, त्यांच्याकडून योग्य असा संदेश आला नाही किंवा ज्या पद्धतीनं पुढं जाणं आवश्यक होतं. आदरणीय खासदार साहेबांनी अनेकदा त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी बोलणं केलं, स्थानिक पातळीवर आम्हाला बोला म्हणून सांगितलं, आम्ही दोनदा बोलण्याचा प्रयत्न केला, परत दुसरी फेरी त्यांच्याकडून आली नाही. त्याच्यामध्ये शिवसेनेचा दोष आहे असं मला वाटत नाही. आम्ही नेहमी प्रत्येक दिवशी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होतो, त्याच्यामुळं शिवसेनेने ती चूक केलेली नाही, आम्ही नेहमी संपर्कात होतो. जुन्नर नगरपालिकेमध्ये काही दिवस शिवसेनेची सत्ता होती, नगरसेवक आणि ठेकेदार यांची युती होती, यांनी नगरपालिकेला लुटलं असा आरोप होतोय, काय सांगाल? शेवटी आरोप करणाऱ्याचा तो प्रश्न आहे, पण मला वाटत नाही काही बाबतीमध्ये तसं असेल. कदाचित सुरुवातीच्या मी तर म्हणेल की तुम्ही सांगा 6 वर्षाच्या काळात शिवसेनेचा नगराध्यक्ष होता, त्या काळातला काय फ्रॉड आहे का नंतर 6 वर्षाच्या नंतर जे राष्ट्रवादीची सत्ता आली त्या काळातलं काय आहे का, हे आपण थोडंसं स्पष्टपणाने मांडलं तर बरं होईल. मी खात्री देतो की शिवसेनेच्या काळामध्ये कोणताही असं काम झालेलं नाही की जे भ्रष्टाचाराला पोषक ठरेल. शिवसेनेने आपल्याला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे, काय सांगाल आपण? निश्चितच मला शिवसेना पक्ष नेतृत्वाने जी शहरामध्ये काम करण्याची संधी दिलेली आहे. मी मागील 25 वर्षामध्ये देखील नगरसेवक होतो. मी अनेक चांगली कामं या ठिकाणी केली असतील, कदाचित त्या कामाची पावती म्हणून देखील मला पक्ष नेतृत्वाने यावेळेस काम करण्याची संधी दिली. शिवसैनिकांनी आमची योग्य अशी निवड केली असं मी समजतो, मानतो. नक्कीच आमच्या कामामुळे आम्ही जुन्नरच्या आम जनतेला येणाऱ्या काळामध्ये एक चांगलं जुन्नर शहर कसं असतं
हे दाखवून देऊ. आत्ता माऊलींनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही पक्षाकडे तरुण चेहरे नाही आहेत. प्रस्थापितांनी नेहमीप्रमाणे मक्तेदारी जी असते कुणाची, ही मक्तेदारी या ठिकाणी मोडून काढणार आहे आम्ही, की जुन्नर नगरपालिका म्हणजे कुणाची जागीर नाही आहे. त्या बाबतीमध्ये ही जागीर मोडून काढत असताना आम्ही निश्चितच कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता विकास कामांच्या माध्यमातून प्रशासनाला हाताशी धरून जे जुन्नर शहराच्या दृष्टीने चांगले विजन असेल, एक विजन, एक ध्येय डोळ्यावर पुढे ठेवून आम्ही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व तरुण टीमला घेऊन आम्ही काम करणार आहोत. आपला असा आशावाद या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. मधुकर काजळेसारख्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला डावलून तुम्हाला उमेदवारी दिली, मधुकर काजळेंना अन्याय झाले, काय वाटतं आपल्याला? नाही, निश्चितच असं म्हणता येणार नाही, कारण आता ह्या लोकशाही पद्धतीमध्ये कुणाला तरी एकाला न्याय मिळत असतो. आता ह्यावेळेस नेतृत्वाकडं प्रश्न पडला होता की शामराव खोत, वैभव मटणकर, अविनाश खर्डिले, मी स्वतः आणि मप्पांसारखे उमेदवार या ठिकाणी उमेदवारी मागत होते. लोकशाही पद्धतीमध्ये आज तिन्ही माणसं, आम्ही सगळे माणसं जागेवरती आहोत आणि आजही आम्ही नेतृत्वाला असं म्हणत नाही की आम्हाला सोडून गेलं, आम्ही त्यांच्याकडे जाणार, त्यांना विनवणी करण्याचा प्रयत्न करणार. लोकशाहीमध्ये आम्हाला कुठली गोष्ट गैर नाही याच्यामध्ये, आणि ते कुठे जाणार नाही असं आम्हाला ठिकाणी खात्री आज मी केलं तरी वाटते आहे. पण याच्यामध्ये करत असताना अन्याय झाला असं म्हणता येत नाही. शेवटी 100% नाही कुणाला देता येत नाही. उद्या मला जरी अन्याय झाला असता तरी मी आज तुमच्यासमोर इथं कडे उभा असलो असतो कुठं ना कुठं त्या माध्यमातून. मला संधी दिली, नक्कीच त्यांनी काही सर्वे केला असेल, महिनाभर कार्यकारी चाचपणी केली असेल, अनेक बाबी पक्षाने तपासून बघितलेल्या आहेत. म्हणजे याचा अर्थ मी तुम्हाला असं म्हणणार नाही की मप्पा काजळे ह्या बाबतीमध्ये लायक होते नव्हते, हा विषय अजिबात नाही. निश्चितच पक्षांनी जी मला संधी दिलेली आहे ही पक्षांनी पूर्ण विचारांती दिलेली आहे आणि निश्चितच पक्षाने दाखवलेला विश्वास हा देखील मी येणाऱ्या काळामध्ये 100% यशस्वी करून दाखवणार आहे. आपण जुन्नर तालुक्याचे पक्ष निरीक्षक आहात, कसं पाहता याकडे, काय सांगाल? आज मपा शिवसेनेला सोडून गेलेले आहेत. पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे, काहीतरी विचारांती घेतलेला निर्णय आहे आणि पक्षाने निर्णय घेताना शिवसेना पक्ष कसा संघटित होईल, पक्ष कसा वाढेल आणि पक्षाची संघटितपणा इथे कसा राहील या दृष्टीने विचार केलेला आहे. आणि तो निर्णय जो आहे, पक्षाने घेतलेला निर्णय आहे, तो योग्य आहे असं मला वाटतं आणि योग्य निर्णय घेतलेला आहे. आणि येत्या काळामध्ये जे सर्व शिवसैनिक आहेत आणि जे म्हणजे ज्यांना नगरसेवक पद आणि नगराध्यक्षपद दिलेलं आहे ते चांगल्या प्रकारे काम करतील आणि ह्या जुन्नर नगर परिषदेवर भगवा फडकवतील ही निश्चित कळतं. इथलं वातावरण नक्की शिवसेनामय आहे. जुन्नरच्या जनतेने पुन्हा शिवसेनेच्या नगरसेवकांना का निवडून दिलं झालं? जुन्नर शहरामध्ये अनेक कामं रखडलेली आहेत, ना रस्ते चांगले, ना पिण्याच्या पाण्याची सोय, ना गटर चांगली, काय सांगा? आजच शिवसेनेच्या 17 उमेदवार रिंगणात उभे राहिलेले आहेत आणि 18वा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा नक्कीच निवडून येईल, यात काय शंका कोणाला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की 1.5 वर्ष जी आम्हाला शिवसैनिकांना संधी मिळाली त्या संधीमध्ये चांगल्या प्रकारची कामं शिवसेनेने नक्कीच केलेली आहेत, परंतु काही दगाबाज मंडळींनी जो धोका दिला आणि यामध्ये नक्कीच आपल्या शहराची काही कामं प्रलंबित राहिली. त्यावेळेस नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा होता आणि म्हणून ती कामं प्रलंबित राहिलेली आहे. पूर्ण वेळ जर सत्ता शिवसेनेच्या हाती असली तो पूर्ण हा जुन्नर शहराचा विकास चांगल्या प्रकारे शिवसेनेने केला असता. यामध्ये खासदार शिवाजीराव आढळराव पाटील असतील, आशाताई बुचके असतील, सेवक सगळे आमचे खात्रीशीर चांगल्या प्रकारचे काम करणारे आहेत आणि होते, परंतु सत्ता आमच्याकडे फक्त 1.5 वर्ष हातात आल्यामुळं बराचसा कामाचा प्रलंबित प्रश्न सोडवता आलेला नाही. जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीचं नियोजन करण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं असेल ते विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संतोष नाना खैरे. पडद्याआडून सगळे सूत्र हलवायचे काम संतोष नाना यांनी केले. अतिशय काव्यबाज माणूस आहे, अतिशय धोरणं आखणारा माणूस आहे. संतोष नाना, काय सांगाल आपण? या ठिकाणी आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस होता. आमच्याकडे नगराध्यक्षासाठी 5 उमेदवार इच्छुक होते आणि पक्षाला सुद्धा मोठं संकट पडलं होतं की उमेदवारी कोणाला द्यावी. आणि आज आदरणीय खासदार या ठिकाणी आले, 5 इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी बोलवलं आणि एक नवीन तरुण ज्याला मागच्या प्रशासनात 5 वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून एक तरुण वर्ग मोठा त्याच्या पाठीशी आहे आणि म्हणून एक श्यामसारख्या कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी पक्षाने विचार केला. शिवसेना पक्ष कोणाच्याकडे जास्त पैसे आहेत का कोणाकडे कमी आहेत, एक प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या पक्षाचा नेहमी विचार करत असतो. या बाबतीत बाप्पाला या अगोदरही पक्षाने 2 वेळा नगराध्यक्षाच्या संधी दिल्या आहेत, 2 वेळा नगरसेवक पण केलेलं आहे. त्यामुळं 5 उमेदवारांमधून कोणाला तरी एकाला उमेदवारी मिळणार होती. पक्ष संघटनेमध्ये
थांबलं तर कधी ना कधी न्याय मिळत जातो. परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे, शिवसेनेमध्ये आदेश चालतो आणि जे आदेश लोक मानत नाही त्या नेत्यांची परिस्थिती नंतर शिवसेना सोडून गेल्यानंतर काय होती आपण इथंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहता. म्हणून बाप्पासारखा एक समजदार कार्यकर्ता आहे, तो अजूनसुद्धा आत्मपरीक्षण करेल आणि नक्कीच आमच्याबरोबर राहील अशी खात्री आम्हाला या ठिकाणी आहे. शिवसेनेने यावेळेस तरुण चेहऱ्यांना संधी दिली आहे. आपण पाहू शकतो शिवसेनेचे हे सगळे उमेदवार तरुण आहेत. तरुणांना राजकारणामध्ये संधी दिली जावी असं सांगितलं जातं. प्रत्यक्षात शिवसेनेने तरुणांना संधी दिली आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे एक उमेदवार आहेत, त्यांना शिवसेनेने संधी दिली. काय वाटतं त्यांना, काय सांगाल आपण? आज सर्वप्रथम मला आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि या शिवसेनेचा अभिमान असा वाटतो की शिवसेनेने कोणताही जाती धर्म जातीपातीचं राजकारण न करता सर्व जाती धर्माचे सर्वांना समाविष्ट अशा सर्व माझ्या तरुण मित्रांना या ठिकाणी संधी दिलेली आहे. त्यामध्ये कोणत्याही जाती धर्माचा विचार केलेला नाही आणि जुन्नर हे मेट्रोपॉलिटन सर्व जाती धर्मीय शहर असल्यामुळे निश्चितपणे या गोष्टीचा फायदा शिवसेनेला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये होणार आहे. आणि हे सर्व तरुण मित्र आम्ही झपाटल्यासारखे जुन्नर शहराच्या विकासासाठी पर्यटन वाढीसाठी जेणेकरून पर्यटन वाढ होईल, जेणेकरून या शहरामध्ये तरुणांना जास्तीत जास्त रोजगार भेटेल. आणि साहेब मगाशी तुम्ही प्रश्न विचारला होता, शिवसेनेने बऱ्याच ठिकाणी ॲलिगेशन झाले, लोक म्हणतात शिवसेनेने भ्रष्टाचार केला. या ठिकाणी शिवसेनेचं कुंकू लावून दुसऱ्या गटात सामील होणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार केलेला आहे. शिवसेनेच्या कोणत्याही नगराध्यक्षांनी भ्रष्टाचार केलेला नाही. जी लोक शिवसेनेच्या नावावर निवडून गेली, नगराध्यक्ष झाली, त्यांनी या ठिकाणी भ्रष्टाचार केले, त्यामध्ये शिवसेनेचा कोणत्याही प्रकारचा दोष नाही. एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे. सर्व तरुणांनी एकत्र येऊन या ठिकाणी आमच्या ज्येष्ठ नेत्यांना अतिशय आग्रह करून सर्व तरुणांनी आपल्या आपल्या सर्व चांगलं काम करणाऱ्या त्यांच्या प्रत्येक नेत्याला, त्यांच्या प्रत्येक मित्राला, चांगल्या मित्रांना उमेदवारी मागून घेतलेली आहे. आणि या सर्व उमेदवारी मागून घेतल्यानंतर 100% हे उमेदवार सर्व विजयी होतील. आम्ही एक दिलाने काम करू अशी ग्वाही मी सर्व ज्येष्ठ नेत्यांना देतो. आमच्या पदाचे असलेले उमेदवार श्यामभाऊ पांडे यांनी मागील पंचवार्षिकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. निश्चितपणे ते निवडून येतील अशी मी तुम्हाला खात्री देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक पक्षांमध्ये राजकीय आखाडे रंगले आहेत. अशातच अनेक दिग्गजांचे या ठिकाणी उमेदवारी कापण्यात आलेली आहे. या दिग्गजांचा काय पवित्र असेल, हे दिग्गज कितपर्यंत आपला अपयश या अपक्ष उमेदवारी अर्जामधून टिकवण्यामध्ये यशस्वी ठरतात, ही येणारी वेळच सांगणार आहे. जुन्नर शहराची जनता अपक्षांना डोक्यावर घेते की एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला डोक्यावरून टाकते, ही येणारी वेळच सांगणार आहे. तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा सत्ता संघर्ष 2016. तोपर्यंत धन्यवाद.